नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सबस्क्राईब करणं माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे की मी लवकर उठून लवकर तुम्हाला अपडेट द्यावं. त्याच्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा एपिसोड ना खरंच सांगते मनापासून ऐका, कारण की अनिशने आज जे कारण केलंय ना ते मी ऐकून सुद्धा म्हणजे अशी होती, हे सिरियसली. नमस्कार. अशोक मामा आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे राधा मामी आणि किशा मामा आहेत. ते भैरवीचं कौतुक करत असतात. तेव्हा त्या म्हणतात, खरं म्हटलं तर भैरवीचं नशीब मानायलाच पाहिजे. ती तिच्या बाबतीत कितीही काही कांड केले तरीही तिला सगळं काही भेटतंच ना. तेव्हा किशा मामा म्हणतात, तुला माहितीये का गावामध्ये तो माझा एक मित्र होता ना. तेव्हा ते म्हणतात, तो दारोडी मित्र का? तेव्हा ते म्हणतात, तो नाही ग, तुला माहितीये का तो मित्र कसा होता, म्हणजे तो त्याच्या हातात पत्ते असोही नसो पण त्याला डाव यायचा म्हणजे यायचा. तसंच काहीतरी भैरवीचं झालं आहे. म्हणजे त्या सुकटणकरांनी कसं तिला सगळं ताटात वाढून दिलं ना, किती चांगलं आहे ना. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात, पण कोणाला ते खाता आलं नाही, मांजराला गुळाची चव काय. तेव्हा अनिश म्हणतो, मामा तू जरा जास्तच बोलतोय असं तुला वाटत नाही का? मी तुझं ऐकतोय तर तू अति करतोय. तेव्हा ते म्हणतात, मी कुठं काय बोलतोय रे, पण आता तू करशील काय, कारण की भैरवीशी तर तुने वैर घेतलं, मग आता तिच्यामध्ये जे काही प्रॉफिट होईल त्याचा तुला काय बेनिफिट होणार नाही. तेव्हा तो म्हणतो, तसंही मला तिची गरज नाही आहे. खरं म्हटलं तर ती मला दुःखारते ना, तर मी सुद्धा आता तिच्याजवळ जाणारच नाही. आता मी माझं सगळं करेल. तेव्हा राधा म्हणतात, असं कसं काय करू शकतो, तिच्याजवळ आता तो राज नाही म्हणजे ती पॉवरफुल होणार. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, बघा मी काही ना काही करेल, तिचा बिझनेस होऊच देणार नाही. तेवढ्यात किशोर म्हणतात, अरे घे ना भजे खा. तर त्या भजनच्या पेपरवरती अजून काही नाही तर पुरुषांवरती अन्याय होतो याच्याबद्दल एक संघटना असते. तेव्हाच अनिशच्या चेहऱ्यावर वरती खूप आनंद आलेला असतो. राधा मामी आणि किशा मामाला काही समजलेलं नसतं की याच्या डोक्यामध्ये काय शिजत आहे. दुसरीकडे अशोक मामा इकडे सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करत असतात. तेव्हा ते म्हणतात, भैरवी मला असं वाटते आपल्याला आपल्या घराची सिटिंग थोडी चेंज करायला पाहिजे आणि रिसेप्शन तिथे ठेवायला पाहिजे. तेव्हा ते म्हणते, काय झालं बाबा अचानक हे सगळं का करायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे माहिती का भैरवी, आता तुझा बिझनेस वाढणार म्हणजे तुझे क्लायंट इथे येणार, मग त्यांच्यासाठी बसण्यासाठी आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी ही जागा हवी ना. आणि मला असं वाटतंय त्या सुकटणकरांबरोबर तू काम सुरू केलं ना की तुझे फक्त मोदकच नाही, त्या आपल्या संयमीच्या त्या कपवड्या आहेत ना त्या सुद्धा फेमस होतील. तिच्यासाठी हवं असेल ना तर आपण एक्स्ट्रा सामान सुद्धा आणू, म्हणजे कसं तिलाही तिच्या मनासारखं करू दे, कसं सगळं चांगलं होईल ना, किती मस्त होईल ना. तेव्हा भैरवी म्हणते, पण बाबा हे सगळं आपण इथे करू शकत नाही, सोसायटीवाल्यांनी याच्यासाठी नकार दिला आहे. ते म्हणाले आहेत की आपण आपल्या सोसायटीमध्ये कोणत्याच प्रकारचा बिझनेस करू शकत नाही. तेव्हा मामा म्हणतात, असं कसं, ते सातपुते आहेत, ते त्यांची क्लास घेतात, तेही पैसे कमवतात ना. त्यानंतर त्या प्रभूबाई आहेत, त्यांचं काही ना काही एक्झिबिशन सुरू असतं. या सगळ्याला सोसायटीवाले परमिशन देतात का? थांब जरा मी सुद्धा परमिशन काढून येतो. तेव्हा भैरवी म्हणते, त्याचा काहीच उपयोग होणार नाही बाबा, मी प्रयत्न केला होता पण त्यांना खोडाच घालायचा आहे. तेव्हा ते म्हणतात, असं काही चालणार नाही भैरवी, आता तुझ्याकडे एवढी मोठी संधी आली आहे, त्याचं तुला सोनं करायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, बाबा मला सगळं समजते पण मला नाही वाटत आपण आपल्या घरात बसून बिझनेस करू शकतो. तेव्हा ते म्हणतात, तू एक काम कर ना, तू त्या सुकटणकराला भेटणार आहे ना त्याच्याकडे जरा पैशांचं बोल ना. तेव्हा ती म्हणते, ते लगेच आपल्यामध्ये इन्व्हेस्ट करतील मला असं काही वाटत नाही बाबा, पण तरी सुद्धा जेव्हा मी त्याच्याकडे जाईल ना तेव्हा एकदा बोलून घेईल. तेव्हा ते म्हणतात, पण काहीतरी आपल्याला मार्ग काढायलाच लागेल, तुझ्या जागेचा प्रश्न तर सॉल्व्ह करायला लागेल ना. तेव्हा ती म्हणते, बाबा खरं म्हणजे संध्या किती आल्या पण आपल्याकडे भांडवल नाही आहे, जागा नाही आहे, खरं म्हणजे आपला बेसच नाही आहे, तर आपण कसं काय करू शकतो. अनिश म्हणतोय ते मला पटत चाललं आहे, म्हणजे ज्याचा प्रांतच नाही त्याच्यामध्ये आपण घुसायला नको. तेव्हा मामा म्हणतात, मी प्रयत्न करतो ना, काहीतरी मार्ग निघेल. तेव्हा ती म्हणते, मला नाही वाटत बाबा याच्यातून मार्ग निघू शकतो, तुम्ही नका प्रयत्न करू. आता मलाही वाटायला लागलं आहे की त्या सुकटणकरांना सांगून टाकावं, आमच्याकडून हे सगळं होऊ शकत नाही. तेव्हा ते म्हणतात, भैरवी तू अशी आशा सोडू नको, मी काही ना काही नक्की करेल. तेव्हा ती म्हणते, बाबा प्लीज काहीच करू नका. मामांना तिचं वागणं थोडं खटकलेलं असतं की भैरवी इतकी निराश झालेली आहे. दुसरीकडे अनिश इकडे वाट बघत असतो. तेवढ्यात
इथे परशू येतो आणि विचारतो, काय झालं अनिशदादा, सगळं ठीक ना, तुम्ही सकाळी सकाळी इथे काय करताय? तेव्हा तो म्हणतो, तुझं काय रे, उगाच मध्ये मध्ये करू नको, जा ना तुझ्या कामाला लाग. तेव्हा तो म्हणतो, अनिशदादा तुम्ही असं का बोलता हो, सगळे तुमच्या घरातले कोणीच माझ्याशी असं कधी बोलत नाही, फक्त तुम्ही जसे माझ्याशी वाकड्या तोंडाने बोलता. तेव्हा तो म्हणतो, तुझ्या कामाला जाणे काय तुझं, मध्ये 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 जा ना, स्वतःचं काम कर, मी काय करो काय नाही त्याच्याशी तुझं काहीच घेणं देणं नाही, जा ना. तेव्हा तो म्हणतो, हे बघा, जर मी पूर्वीचा असतो ना तर मी तुझ्याशी भांडलो असतो, पण आता मला जेव्हापासून अशोक मामांनी समज दिली आहे ना तेव्हापासून मी जंटलमॅन झालो आहे आणि आता मी उगाच कोणाशी भांडण करत नाही. तेव्हा अनिश म्हणतो, मग जा ना तुझ्या कामाला, माझं डोकं खाऊ नको. तेव्हा तो म्हणतो, मी तर चांगल्याच बोलत आहे ना, तुम्ही का असं रागराग करताय? तेवढ्यात देसाई, तोरणे आणि जना सुद्धा तिथे येतात आणि विचारतात, काय अनिश, कसं चाललं आहे, सगळं व्यवस्थित ना? तेव्हा तो म्हणतो, तुमचं काय आहे हो, तुम्ही का माझा विचारपूस करताय? तेव्हा ते म्हणतात, शेजारी म्हणून विचारपूस तर करायलाच पाहिजे ना, तेवढंच आम्ही करतो, त्याच्यामध्येही तुला रागराग का करायचा आहे? तेव्हा तो म्हणतो, शेजारी विसरला का, जेव्हा मी तुम्हाला ती ऑफर दिली होती आणि त्यानंतर जेव्हा मी तुमच्याकडे मदतीसाठी आलो होतो तेव्हा तुम्हीच मला बाहेर हकललं होतं ना, मला चोर म्हणून अख्ख्या बिल्डिंग मध्ये तुम्ही नाव बदनाम केलं ना, मग आता माझं का बरं माझ्या मागे पुढे करता? तेव्हा देसाई म्हणतात, झालं ते झालं आणि ते विसरून जा, आजकाल आम्हाला समजलं आहे तुमच्या इकडे काहीतरी घडत आहे. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही एक काम करा ना, माझ्याच घरामध्ये येऊन राहा ना, तसंही तुम्हाला माझ्या घराच्या जाम इन्फॉर्मेशन असतात ना. तेव्हा ते म्हणतात, तसं नाही रे, मी विचारत होतो, ते राजन सुकटणकर आहेत, ते तुमच्या इथे येतात आणि वरून त्यांनी सोशल मीडियावरती भैरवीसाठी पोस्ट सुद्धा केली होती, तिचं कौतुक सुद्धा केलं होतं, ते तिला जॉब बिब तर देत नाही ना, कारण की ते देऊ शकतात, ते खूप मोठे माणूस आहेत, काय माहिती भैरवीच्या बिझनेस मध्ये तर काही इन्व्हेस्ट तर करत नाही ना. तेव्हा तो म्हणतो, बस झालं तुमचं, तुम्हाला एवढ्या चांबर चौकशा असतील ना, या माझ्या घरामध्ये सगळ्यांनी घुसूनच जा, तसेही माझ्या घरामध्ये मेंबर काही कमी नाही, तुम्ही अजून घुसले तर काय फरक पडतो ना. तेव्हा ते म्हणतात, काही ह्या तू जरा जास्त बोलत आहे. तेव्हा तो म्हणतो, मी जास्त बोलत नाही, तुम्ही निघा, उगाच माझं डोकं खाऊ नका, दरवेळेला माझ्या डोक्यामध्ये सगळे जायला येऊ नका. आणि परशू तुझं काय रे, जा तुझ्या कामाला. त्याला थोडा रागच आलेला असतो. तेव्हा तो लगेच एका माणसाला कॉल करतो आणि म्हणायला लागतो, साहेब तुम्ही अजून आले नाही का? तेव्हा ते म्हणतात, मी तर ऑफिसलाच आहे. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, मग मी तुमच्या ऑफिसलाच येऊन भेटतो, कारण की तिथेच येऊन बोलणं गरजेचं आहे. तो त्याच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी सुरू असतं आणि त्याच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद असतो. तर थोड्या वेळानंतर अनिश इकडे त्यांच्या ऑफिसमध्ये जातो. तेव्हा ते विचारतात, सांगा तुम्हाला नेमकं प्रॉब्लेम काय आहे? तेव्हा तो म्हणतो, प्रॉब्लेम खूप सारे आहेत, ते म्हणजे पहिली प्रॉब्लेम म्हणजे माझी बायको, ती मला आदर देत नाही, रिस्पेक्ट देत नाही आणि तिच्याचमुळे माझे वडील सुद्धा माझ्यापासून दूर गेले आहे. ती अशी वागते जसं काही तिने माझ्या वडिलांवरती जादूटोणा केला आहे. खरं म्हटलं तर तिला माझी बिलकुल कदर नाही आहे. मी आता तरी काही करत नाही आहे, पण तरी सुद्धा मी खूप प्रयत्न केले. मी माझ्या मनाविरुद्ध या घरामध्ये राहिलो, कारण की मला माझ्या फॅमिलीला सांभाळायचं होतं, पण मला कोणीच घरामध्ये रिस्पेक्ट देत नाही, मान देत नाही. सगळे माझा सतत छळ करत असतात, अपमान करत असतात. म्हणजे मी खूप प्रयत्न केले. खरं म्हटलं तर मी माझ्या बायको इतका शिकलेला नाही आहे ना, म्हणून मला कुठे लवकर जॉब मिळत नाही, जॉबचा एक्सपिरियन्स नाही, त्याच्यामुळे कोणी कामालाही ठेवत नाही. तेव्हा ते विचारतात, मग आता तुम्ही काही काम करताय का? तेव्हा तो म्हणतो, आता तर मी कुठेच कामाला नाही, पण मी नेहमी प्रयत्न करत असतो की कुठे ना कुठे जॉब मिळावा, पण तेही होत नाही. मी माझ्या बायकोलाही किती वेळा सांगितलं आहे की माझ्यासाठी जॉब मला कुठेतरी पैशाचं काहीतरी होऊ दे, पण ती सुद्धा माझ्यासाठी जॉब शोधत नाही. तेव्हा ते विचारतात, मग तुमची बायको कुठे कामाला होती? तेव्हा तो सांगतो, माझी बायको मोठ्या पोस्टला होती मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, पण तिथे सुद्धा तिचं काही झालं नाही. खरं म्हटलं तर तीच घर चालवते ना, म्हणून तिला मात सुद्धा आहे, अजून काहीच नाही हो. खरं म्हणजे तर सतत सगळेजण माझा अपमान करतात, छळ करतात. तुम्हाला काय सांगू माझी काय अवस्था आहे. माझी सतत पायपीट होत असते, म्हणजे येऊन जाऊन सगळे मला वाटेल ते बोलतात, वाटेल ते वागवतात. माझ्या घरामध्ये मला काडीचीही किंमत नाही आहे. माझी बायको सतत माझा अपमान करत असते, माझा छळ करत असते, माझ्यावरती जीव लावत नाही, सतत हडतूड करते. हे सगळं होत असते
असताना मला खूप त्रास होत आहे. खरं म्हटलं तर मी काय करावं माझं मलाच समजत नाही, कारण की माझा इतका छळ होतोय की माझ्याकडे पैसे सुद्धा नाही. मला खरंच सगळे खूप अति त्रास देतात. हे सगळं बोलताना तो अक्षरशः रडवाना झालेला असतो. तर दुसरीकडे अशोक मामा इकडे चंदन आजोबा आणि मीनाला भेटायला गेलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ते विचारतात, काय झालं, तुम्ही एवढा का टेन्शन मध्ये बोलत आहात, सांगा ना काय झालं आहे. तेव्हा ते म्हणतात, हे बघा आपली मुलगी म्हणजे भैरवी, आता तिला नवीन काहीतरी सुरू करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला तुमची हेल्प हवी आहे. तुम्हाला तर माहिती आहे की तिला बिझनेस करायचा आहे आणि त्याच्यासाठी तिच्यासाठी थोडेसे म्हणजे गोष्टींची जुळवाजुळव व्हायला पाहिजे. त्याच्याचमुळे मी तुमच्याकडे मदत मागायला आलो आहोत. खरंच तुम्ही तिला मदत करणार ना. तेव्हा मीना म्हणते, हे बघा भाऊजी, आमच्याकडे खरंच जास्त पैसे उरले नाही, थोडीफार इन्व्हेस्टमेंट आहे, पण ती आम्ही मुलांसाठी ठेवली आहे, म्हणजे नातवंडांना ती कामा येईल त्याच्यासाठी. तेव्हा ते म्हणतात, पण मला पैसे नाहीच पाहिजेत. तेव्हा ते विचारतात, मग तुम्हाला हवं काय आहे, जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा. तेव्हा ते म्हणतात, आम्हाला तुमची जागा वापरायला हवी आहे, म्हणजे भैरवी जेव्हा बिझनेस करेल ना तेव्हा तिने जर तुमच्या घरातून बिझनेस केला तर तुम्हाला चालेल का, कारण की आमचं घर तिच्यासाठी छोटं पडते आणि तिच्या बिझनेससाठी थोडीशी जागेची गरज आहे. तेव्हा मीना आणि चंदन आजोबा खूप खुश होतात आणि म्हणायला लागतात, ही खरंच खूप वाईट गोष्ट आहे की आम्हाला ही गोष्ट पहिले सुचली नाही. खरं म्हटलं आमची मुलगी आमच्या घरामध्ये काम करेल, याच्या जास्त सुखाचं आमच्यासाठी काय आहे. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, जसाच ती मोठा गाळा घेईल ना त्यानंतर ती पूर्णपणे शिफ्ट होईल. तेव्हा ते म्हणतात, ते नक्कीच मोठा गाळा घेईल, तुम्ही काळजी करू नका. मीना जा काहीतरी गोडाचं घेऊन ये. तेव्हा ते म्हणतात, थांबा जरा, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. मला माहिती आहे भैरवीचा अनिश खूप छळ करत आहे, त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतोय. खरंच मुलीच्या बाबतीत खूप चुकीचं होत आहे. तेव्हा ते म्हणतात, आता हा विषय काढायची गरज नाही आहे. खरं म्हटलं जे चांगलं चाललं आहे ना आपण त्याच्याकडेच लक्ष देऊया. तेव्हा ते म्हणतात, पण खरंच अनिश जे वागतोय ना ते मला सुद्धा पटत नाही, म्हणून तुम्ही काळजी करू नका. भैरवीच्या पाठीशी मी कायम माझ्या श्वासापर्यंत उभा राहणार आहे, कारण की भैरवी माझी सून नाही, माझ्या मुलीसारखी आहे, हे तुम्ही सुद्धा आठवण ठेवा. दुसरीकडे अनिश सांगायला लागतो, साहेब तुम्हाला माहिती आहे का, खरं म्हटलं तर भैरवी जिथे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होती ना तिथे सुद्धा तिने पैशांची अफरातफर केली आणि तिला तिथून काढून टाकलं. आता मला असं समजलं आहे की माझ्या बायकोला बिझनेस करायचा आहे, पण तिने त्याच्याबद्दल मला काहीच सांगितलं नाही. सगळं ती अपरोक्ष करत असते, म्हणजे मी काही विचारायला जाऊ ना तर ती मला काहीच सांगत नाही, सतत हडतूड करत असते. मी तर फक्त तिला विचारतो की सांग बाई काय चाललं आहे, पण ती मला काहीच सांगत नाही. ती माझा सतत छळ करत असते. खरं म्हटलं तर माझ्या घरामध्ये हे सगळं सुरू आहे, या सगळ्याला मी कंटाळलेलो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, माझ्या खिशामध्ये 2 पैसे सुद्धा नसतात. मला पूर्ण मुंबईत चालत चालत फिरायला लागतं, त्याच्यामुळे माझा पाय सुद्धा लंगडायला लागला आहे, एवढी माझी पायपीट होते. आणि खरं म्हटलं तर तिने मला कधी एक पैशाचीही मदत केली नाही, सतत मला घालून पाडून बोलते, सतत माझा छळ करत असते. मला खरंच समजत नाही साहेब मी काय करू. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही शांत व्हा, तुमच्या बाबतीत जरा जास्तच होत आहे, पण माझी अशीच आता. तेव्हा ते विचारतात, तुमची इच्छा काय आहे, म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे, आम्ही तुमच्या बाबतीमध्ये काय विषय न्यावा पुढे. तेव्हा ते म्हणतात, माझं एवढंच म्हणणं आहे, माझ्या बायकोने माझ्याशी प्रेमाने वागावं, माझ्याशी चांगला विचार करावा आणि तिच्या बिझनेसमधला जो काही 50% प्रॉफिट असेल ना तो तिने माझ्याबरोबर शेअर करावा आणि तिने जसं माझ्या बाबांना तिच्या बिझनेसमध्ये सामील केला आहे तसं मला सुद्धा करावं, एवढीच माझी जेन्युइन इच्छा आहे. कारण की जोपर्यंत मी कमवत नाही ना तोपर्यंत हातभार लागावा. तुम्हाला अजून एक सांगतो, माझ्या भावाची मुलं आहेत, ती सुद्धा तिने तिच्या आई वडिलांकडे ठेवली आहेत. माझं त्यांच्यावरती प्रचंड प्रेम आहे, पण ती त्यांच्याशी सुद्धा मला भेटू देत नाही. तिथेही ती माझा छळच करत असते, सतत मला सगळ्यांपासून तोडण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला माहिती का, एकदा मी त्रासून मी स्वतःहून माझ्या बोर्डवरती लिहिलं होतं
की मी गाढव आहे, मी सगळ्यांची माफी मागतो, इथपर्यंत मी गेलो आहे, माझ्याकडे दुसरे कोणते पर्यायच ठेवले नाही, तुम्ही सांगा ना साहेब मी अजून काय करू शकतो. तेव्हा ते म्हणतात तुमच्या बाबतीत जरा जास्त छळ होत आहे, आम्ही एकदा सगळ्याची चौकशी करू आणि जे काही असेल ना ते तुम्हाला लवकरच कळू. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे साहेब. तो अक्षरशः तिथून लंगडत लंगडत जात असतो आणि जेव्हा तो दाराच्या जवळ येतो ना तेव्हा अनिशच्या चेहऱ्यावरती एक असुरी आनंद आलेला असतो की आता फायनली भैरवीची वाट लागेल. हे सगळं केल्यानंतर त्याला खूप आनंद झालेला असतो. पुढील भागात आपण बघणार आहोत भैरवी विचारत असते तुम्ही काय बोलताय, म्हणजे अनिशने माझ्या विरुद्ध तक्रार केली आहे का. तेव्हा ते म्हणतात हो अनिश ने तुमच्या विरुद्ध तक्रार केली आहे. तेव्हा तो म्हणतो हा अनिश आहे ना हा एक नंबरचा खोटारडा आहे. खरं म्हणजे या घरामध्ये मी नाही तर माझे सासरे कमवतात, त्यांचं वय रिटायर होण्याचं आहे पण तरी सुद्धा ते या घराचा पूर्ण खर्च घेतात. खरं म्हटलं तर छळ त्यांचा होत आहे याचा नाही, हा तर सगळ्यांना त्रास देण्याचा काम करतो आणि त्याच्याचमुळे सगळं घर सुद्धा बर्बाद होत आहे. हे सगळं ऐकताना बाकी सगळ्यांनाही खूप त्रास होत असतो पण अनिश खंबीरपणे उभा असतो. तेवढ्यात तिथे अशोक मामा येतात आणि विचारतात हे सगळं काय आहे. तेव्हा निलिमात्या म्हणतात अनिशने यांच्याकडे तक्रार केली आहे की भैरवी याचा मानसिक छळ करत आहे आणि त्याच्याचमुळे ते इथे आले आहेत. हे ऐकल्यानंतर मामा म्हणतात काय बोलताय तुम्ही, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता अनिशने जे कट रचला आहे त्याच्यामध्ये तोच गुरफटला जाणार नाही ना. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.